महाराष्ट्रात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा. कोकण मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आला. धाराशिवच्या वडनेर देवगावमध्ये पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. आतापर्यंत 22 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं. पुराच्या पाण्यामुळे लोक घराच्या छतावर अडकले होते. धाराशिवच्या देवगावमध्ये आर्मीचे जवान दाखल. मदतकार्य या ठिकाणी सुरू. नागरिकांना घाबरून न जाण्याचंही प्रशासनाचं आवाहन. धाराशिवमध्ये चांदणी नदीला पूर तर भूम, परांडा, बार्शी या तालुक्याचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेक जणांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. धाराशिवच्या परांडामध्ये भीषण पूरस्थिती तर 25 गावांचा संपर्क तुटला. शेती, जनावरं, पिकांचं अतोनात नुकसान. जनजीवनही विस्कळीत. धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या वडनेर देवगावात मिलिटरीच्या या मदतीनं रेस्क्यू करत या ठिकाणी मदत कार्य. परांडा तालुक्यातल्या उल्फा नदीला मोठा पूर. वडनेर देवगावमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी. धाराशिवच्या परांडामधील देवगावात चांदणी नदीचं पाणी वस्तीत शिरलं. संसार उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात. वस्तीतील घरांना कुलूप लावून लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या वाकाव गावाला पुराचा वेढा. गावामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे अनेक लोक या ठिकाणी अडकली तर नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील भवरवाडी या गावामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस. पावसामुळे नद्या नाल्यांना पूर तर शेतालाही तळ्याचं स्वरूप. त्यामुळे कपाशी, तुरीसह इतर पिकंही पाण्याखाली. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. जालन्याच्या मंठा तालुक्यातल्या वाघोडा गावाला पाण्याचा वेढा. गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी कसरत. प्रसूतीसाठी महिलेला खांद्यावर घेऊन ओढा पार केला. जळगावच्या एरंडोलमध्ये अतिमुसळधार पाऊस तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शेती पिकांचंही यामुळे मोठं नुकसान. प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिवच्या भूम, परांडा या तालुक्याला पावसानं झोडपलं. मंत्री तानाजी सावंतांकडून पूरग्रस्त नुकसानीची पाहणी. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सावंतांचं आश्वासन. धाराशिवच्या परांडामध्ये उल्फा नदीचं पाणी सोनगिरी गावाजवळच्या पुलावर आलं. दरम्यान परांडा बार्शी रोडवरील वाहतूक यामुळे ठप्प. पुलावर पाणी आल्यामुळे इथली वाहतूक बंद असल्यानं लोकांना नाहक त्रास. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांकडून सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सोयगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. घरांचीही पडझड. सत्तारांनी पुरातनं मार्ग काढत बाधितांची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय. सोलापुरातल्या सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी. माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील गावात पूरस्थिती. पोफळी या गावामध्ये नागरिकांचं स्थलांतर. घरातील संसार उपयोगी साहित्य घेऊन जाताना महिलेला अश्रू अनावर. कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातनं सोलापूरच्या सीना नदीमध्ये विसर्ग. सीना नदीत 2 लाख क्युसेकनं विसर्ग. सीना नदीवरील बाफले, नगर यासह मलिकपेठ, आष्टे बंधारे पाण्याखाली. जळगावच्या पाचोरा शहरासह तालुक्यातही अनेक गावांमध्ये अतिवृष्टीचं थैमान. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचंही आश्वासन. सोलापूरच्या माढ्यामध्ये रात्रभर पावसाची हजेरी. सीना नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला तर शेतांमध्ये सुद्धा पाणीच पाणी. जालना तालुक्याच्या इतर परिसरामध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार. तर पूल पाण्याखाली गेल्यामुळे इथली वाहतूक ठप्प. दरम्यान सोनदेव आणि पाथुड या गावाचा संपर्क तुटला. कपाशी पिकासह इतर पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील शेखपूर, पिंपळगाव या गावामध्ये पावसाचं थैमान. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. त्यामुळे शेतकरी हवालदिल. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वनवेवाडी मोराळामध्ये जोरदार पाऊस. वनवेवाडी मोराळा हे गाव पाण्याखाली गेलं. गेल्या 8 तासांपासून गावातील वीज पुरवठा खंडित. बीड तालुक्यातल्या नांदूर हवेली या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. 23 लोक पुराच्या पाण्यात अडकले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा दाखल. मदत कार्यही सुरू. बीडच्या सिंदफणा नदीपात्रातील उक्कड पिंपरी यासह साक्षाळ पिंपरी या गावांमध्ये पुराचं पाणी. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचे यामुळे नुकसान. बीडच्या शिरापूर या गातमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 जणांचं रेस्क्यू. राहिंज वस्तीमधील सिंदफणा नदीच्या पुराच्या पाण्याचा या ठिकाणी वेढा. आमदारांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ मदत कार्य राबवलं.
बीडच्या गेवराईमधील उक्कड पिंपरीमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे घरं आणि दुकानं पाण्याखाली, लाखो रुपयांचं साहित्य अक्षरशः पाण्यात वाहून गेलं। परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचंही प्रचंड नुकसान। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या बेलगावमध्ये शेती पिकं पाण्याखाली, सोयाबीन पाण्यातच सडून गेल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट। जिल्ह्यातील 4,20,891 हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान। पावसामुळे पागोरी पिंपळ गावात पाणी साचलं। ग्रामस्थांना दोरीच्या आणि जेसीबीच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलं। पाचोरा तालुक्यातल्या हिवरा नदीलाही पूर, तर पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता। नदी परिसरातील रहिवाशांना यामुळे सतर्कतेचा इशारा। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। रुमणा या गावामध्ये नदीचं पाणी शिरलं। नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून या ठिकाणी संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं। बीडमधील हिंगणी खुर्द गावाला मांजरा नदीच्या पाण्याचा वेढा। पूरस्थितीमुळे नागरिकांचे हाल। जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली। दरम्यान या संदर्भात लवकरात लवकर पंचनामे करण्याचीही मागणी। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी। सीना नदीला पूर, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग बंद। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली। दरम्यान जालन्याहून आलेल्या भाविकांची क्रुझर गाडी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे खड्ड्यात उलटली। अपघातामध्ये 14 ते 15 भाविक किरकोळ जखमी झाले। सोलापुरातील करमाळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद। शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान। तर लातूरमध्ये सुद्धा निलंगा ते कासार शिरशी या रस्त्यावरील पूल पाण्याखाली, तर वाहतूक ठप्प। पिकांचंही नुकसान। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण। लातूरच्या मसलगा प्रकल्पाची पाळू एका बाजूने ठिकाणी खचली आहे, तर पाळूवर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळे प्रकल्पात यावर्षी 10% पाणीसाठा ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। धरणातनं मोठा विसर्ग सुरू। सिंधुदुर्गात पारंपरिक मासेमारीला आता वेग, तर खवणे, शेळपी, निवती, केळूस, भेगवेमध्ये मासेमारी सुरू। ताजे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी। धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या कांदल गावात पावसामुळे शेती पाण्याखाली, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। हिवरा नदीला पूर, तर नदीचं पाणी पाचोरा शहराच्या नागसेननगर, भैरवनगर, कृष्णपुरी, मच्छी बाजार या ठिकाणी अनेक घरांमध्ये शिरलंय। आमदार किशोर पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बीड तालुक्यातल्या चौसाळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद। पिंपळगाव घाट, वाढवणा, मानेवाडी, रुईगव्हाण आणि माळेवाडी या 5 गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरमधील अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प। राज्य महामार्ग बारामती, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी, बीड तसंच बीड ते मोहटा या रस्त्यांवरील पुलावरून पाणी। प्रशासनाकडून सर्व मार्गांवरची वाहतूक बंद। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर, तर शेती वाहून गेली आहे। ऊस आणि द्राक्षांच्या बागा सुद्धा आडव्या। जनजीवन विस्कळीत। जळगावच्या बडगाव शहरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस। कोल्हे नाल्याला पूर आल्यामुळे नाल्यालगतच्या रहिवासी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी शिरलं। तसंच भडगाव शहरातील वाहतूकही यामुळे विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये गल्हाटी नदीला पूर। पैठण तालुक्यातल्या पाचोड खुर्द पाचोड या गावचा मार्ग या ठिकाणी तुटलाय, त्यामुळे इथल्या 2 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती। बीडच्या शिरूर कासार या तालुक्यातल्या सिंदफणा धरण ओव्हरफ्लो। धरणातनं सिंदफणा नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग। अनेक नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरलं। परिसरातील शेती पिकांचं प्रचंड नुकसान। बीडमधील माजलगाव धरणाचेही 11 दरवाजे उघडले। 80,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर सिंदफणा नदी आणि गोदावरी नदीपात्रामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा। हिवरा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उडी मारली, तर जळगावच्या पाचोरा शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावरून उडी मारली। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रहार संघटना आक्रमक। चांदूर बाजार तहसील, कृषी विभाग आणि महावितरणच्या कार्यालयावर प्रहारचा मोर्चा। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला, तर प्रशासनाच्या वतीने पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तिवसा तालुक्यातल्या शेंदोळा बुरुजकर या ठिकाणी ही घटना घडली आहे।